सध्या फेसबुक व व्हॉट्सअप सारख्या सोशल माध्यमातून लहान मुलांना पळून नेणारी टोळी सक्रिय असल्याचे अफवा सर्वत्र पसरत आहे। परराज्यातील छोट्या छोट्या वस्तू विकून आपला चरितार्थ चालविणारे किरकोळ व्यापारी चोरी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत आहेत। अशा स्वरूपाचे चलचित्र व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारित होत आहेत। ते सर्व खोटे असल्याने नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी नागरिकांना केले आहे। सध्याच्या परराज्यातून कामानिमित्त व छोटे व्यवसाय करण्याकरिता आलेल्या लोकांना चोर समजून त्यांना पकडून मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत। त्यामुळे सर्व नागरिकांना कळविण्यात येते की अशा लोकांना पकडून त्यांना आपण मारहाण करू नये। आपल्या भागात लहान मुले पळवून नेणाऱ्या कुठल्याही टोळी सक्रिय नाहीत। लहान मुलं पळवून नेल्याची कुठलीही घटना घडलेली नाही। त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवून व कायदा हातात घेऊ नये अशी सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी केली आहे। पोलीस स्टेशन सिंदखेड हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सध्याला फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून लहान मुलं पळून नेत आहेत अशा स्वरूपाचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत। तरी तशा अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये। पोलीस स्टेशन सिंदखेड हद्दीत तसेच जिल्ह्यामध्ये कुठल्याही स्वरूपाच्या अशा घटना घडलेल्या नाहीत। सर्व व्हिडिओ खोट्या स्वरूपाचे आहेत। तसेच राज्यामध्ये परराज्यातून उत्तर प्रदेश बिहार अशा राज्यामधून काही लोक मजुरी करण्याकरता आपल्या भागात आलेले आहेत। ते खेडोपाडी फिरत आहेत। त्यामुळे लोक अशांना चोर समजून त्यांना पकडून मारहाण करत आहेत। त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा कुठल्याही घटना आपल्या हद्दीमध्ये घडल्या नसल्यामुळे येणाऱ्या बाहेरून राज्यातील लोकांना तशा स्वरूपात पकडून मारहाण करू नये। आपल्याला काही संशय आणि काही डाऊट येत असेल तर सिंदखेड पोलीस स्टेशनसोबत संपर्क साधावा। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।